शब्द सुरांशी मैत्री सांगतो हा गुलदस्ता नात्याचा. शब्द सुरांशी मैत्री सांगतो हा गुलदस्ता नात्याचा. मैफिल म्हणा कुणी जलसा म्हणा हा उत्सव साहित्याचा. हा उत्सव साहित्याचा. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि महाराष्ट्रातील तमाम रसिक श्रोते हो, साहित्य उत्सवच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारोप समारंभात साहित्य उत्सवची संयोजक समिती आपलं मनापासून स्वागत करीत आहे. तुमच्या आमच्या मेहनतीचं फळ, तुमच्या आमच्या कर्तृत्वाचं फळ, तुम्ही आम्ही पाहिलेल्या स्वप्नांच्या साकारपूर्तीसाठी केलेल्या श्रमाचं प्रतिफळ म्हणजेच साहित्य उत्सव नावाचं सांस्कृतिक, साहित्यिक आणि कलात्मक व्यासपीठ आपण उभं केलंय. या व्यासपीठाच्या निर्मितीला, जन्माला 1 वर्ष पूर्ण होत असताना जो उत्सव, जो सोहळा आपण साजरा केला त्याचीच सांगता आज या समारंभात आपण करणार आहोत. दिनांक 16 मे 2021 पासून दिनांक 23 मे 2021 पर्यंत सलग 8 दिवस, प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण मंतरलेला असेल अशी व्यवस्था इथल्या आयोजकांनी, कलावंतांनी, सदस्यांनी, रसिकांनी मोठ्या मेहनतीनं केली होती. याच समारंभात पारितोषिक वितरण होणार आहे महास्पर्धांचं आणि त्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम आकर्षणाचा, कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा ठरणार आहे. या भव्य कार्यक्रमाला, आभासी व्यासपीठाला आणि एकंदरीतच संपूर्ण वर्धापन उत्सवाला प्रसन्नता लाभावी, मांगल्याची छटा लाभावी यासाठी मी समूह प्रशासक हर्षदा गायकवाड यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या सुमधुर आवाजात ईश्वर चरणी प्रार्थना करावी आणि ईशस्तवन सादर करावं. दुष्कृता धिक्कार तू हे नामा हे अमूर्ता चेतना आकार तू पाप पुण्याचा निरमय गाल खाओंकार तू पाप पुण्याचा निरमय
वाहता संस्कार तो हे अनामा हे अमूर्ता चेतना आकार तो हे अनामा हे अमूर्ता चेतना आकार तो हे अनामा हे अमूर्ता चेतना आकार तो। ईश्वराच्या नामस्मरणामुळे या संपूर्ण व्यासपीठाला आणि पर्यायानं कार्यक्रमालाच एक मांगल्याची आणि प्रसन्नतेची छटा प्राप्त झाली आहे. धन्यवाद हर्षदा, मनापासून धन्यवाद. साहित्य उत्सवच्या वर्धापन विशेष समारोप समारंभात आपण उपस्थित आहोत. साहित्य उत्सवची एकूण वाटचाल आणि वर्धापन विशेषच्या उपक्रमांचं प्रास्ताविक सादर करण्याची विनंती मी समूह प्रशासक विद्या पाटील यांना करतो. श्रीमती विद्या पाटील. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, वर्धापन विशेष या कार्यक्रमाचा समारोप समारंभ आपण साजरा करीत आहोत. दिनांक 22 मे 2020 रोजी आपण सर्वांनी एकत्र येऊन मोठ्या हिरिरीने सावरकरांच्या विचारांच्या प्रेरणेतून आपल्या हक्काचं एक सांस्कृतिक आणि साहित्यिक व्यासपीठ असावं म्हणून साहित्य उत्सव परिवार या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली. या 1 वर्षात अनेक वाचक, रसिक श्रोते, अभ्यासक, कलाकार, काही चिंतनशील माणसं, काही क्रिएशन करणारी माणसं जोडली गेली. काही माणसं नव्याने उभी राहिली, बोलायला वाचायला लागली. हे सगळं यश सोबत घेऊन त्या यशाचं सेलिब्रेशन आज आपण करीत आहोत. दिनांक 16 मे 2021 पासून आजपर्यंत गेल्या 8 दिवसात त्या उत्सवाचा भाग म्हणून विविध उपक्रम आपण राबविले. पहिल्या दिवशी रविवारी आपण महास्पर्धेचं आयोजन केलं. वक्तृत्व, काव्यवाचन, गीत गायन यांचा त्यात अंतर्भाव होता. सोमवार ते शुक्रवार उत्सव व्याख्यानमाला ही अभिनव कल्पना घेऊन आपण विविध अभ्यासकांचे वेगवेगळ्या विषयांवरची व्याख्याने आयोजित केली. त्यालाही उत्तम असा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर महाराष्ट्रातील थोर साहित्यिक प्राध्यापक प्रवीण दवणे, बासरीवादक कृतिका जंगीनमठ, सृजनशील कलावंत योगिता तांबे यांच्या मुलाखती, त्यांच्या कलेचं दर्शन आपण घेतलं. त्याचप्रमाणे उपहारसारखा अंक की ज्यामध्ये हरहुन्नरी कलाकारांना आपण स्थान मिळवून दिलं. रेश्मा मोरेंचं ज्ञानेश्वरीवरचं चिंतन, दिनेश महाजन सरांनी साहित्य उत्सवची भूमिका आणि भविष्य यावर आपल्या मुलाखतीतून टाकलेला दृष्टिक्षेप, या सगळ्याच उपक्रमांचा आपण रसास्वादन केलेलं आहे. आज परीक्षक आणि या संपूर्ण महास्पर्धेला स्पॉन्सरर म्हणून जे जे लाभले त्या सर्वांच्या उपस्थितीत आणि सर्व श्रोत्यांच्या उपस्थितीत आपण हा समारोप समारंभ आणि पारितोषिक वितरण या ठिकाणी पार पाडित आहोत. साहित्य उत्सवच्या भविष्यातले उपक्रमसुद्धा मोठे वेधक असणार आहेत, उपयुक्त असणार आहेत. त्या प्रत्येक उपक्रमाला आपला प्रतिसाद मिळत राहील. एक नवी दिशा आणि नवी उंची आपण यानंतरच्या वर्षीसुद्धा गाठणार आहोत. त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं ही अपेक्षा व्यक्त करते. आजवर केलेल्या सहकार्याबद्दल प्रशासक समिती आपली ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद विद्या मॅडम. खरं तर आपण केलेले संकल्पानुसार धरलेला ध्यास, त्यासाठी सर्वांनी मिळून केलेले अथक परिश्रम यांचे प्रतिफळ म्हणजे साहित्य उत्सव
परिवाराचा हा डोलारा, त्याचा उत्सव साजरा करत असताना हेही आपण लक्षात घेतलेलं आहे की पुढची वाटचाल सुद्धा खडतर असली तरी ती भव्य असणार आहे आणि त्यासाठी देखील आपण इतकेच कष्ट सारे मिळून घेणार आहोत, कारण ते आपलं व्रत आहे आणि ते आपण कदापिही सोडणार नाही. समारोपाच्या या आभासी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहे. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी समूह प्रशासक प्रकाश सोनेकर यांना करतो. आदरणीय व्यासपीठ आणि रसिक श्रोते हो, साहित्य उत्सव वर्धापन विशेष समारंभासाठी व्यासपीठावर अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित आहेत. त्या सर्वच मान्यवर व्यक्तींचे स्वागत आपण शब्द सुमनांनी करणार आहोत. साहित्य उत्सव महास्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले परीक्षक वक्तृत्वाकरिता श्रीमती पूजा काळे मॅडम मुंबई, श्री सदानंद म्हात्रे सर भिवंडी जिल्हा ठाणे, या दोघांचेही स्वागत साहित्य उत्सव परिवाराकडून मी मनापासून करत आहे. काव्यवाचन स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले परीक्षक डॉक्टर गंगाधर ठमके सर शहापूर जिल्हा ठाणे, श्रीमती भावना विस्पुते मॅडम जिल्हा नाशिक, यांचे सुद्धा स्वागत साहित्य उत्सव परिवाराकडून मी करत आहे. गायन स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक श्री राजेश ठाकरे सर बोधळी जिल्हा नांदेड, तसेच प्रल्हाद देशपांडे सर भोसरी जिल्हा पुणे, यांचे सुद्धा स्वागत साहित्य उत्सव परिवाराकडून मी मनापासून करत आहे. आपली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या मान्यवरांनी आपल्याला बक्षीस स्वरूपात योगदान दिले, आदरणीय हरीश मुन्ने सर नागपूर, किरण चौरे सर मुंबई, DN मर्डे सर मुंबई, यांचे सुद्धा स्वागत साहित्य उत्सव परिवारातर्फे मी मनापासून करत आहे. साहित्य उत्सववरील सर्वच प्रशासक व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांचे सुद्धा स्वागत श्रोत्यांच्या वतीने मी मनापासून करत आहे. साहित्य उत्सवची उंची वाढवण्यासाठी साहित्य उत्सववरील विशेष सदर, मुलाखती, माहितीपट इत्यादींसाठी ज्या सन्माननीय सदस्यांनी साहित्य उत्सव परिवाराला योगदान दिले तेही व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांचे सुद्धा स्वागत साहित्य उत्सव परिवारातर्फे मी करत आहे. आमचा हा कार्यक्रम अनेक माध्यमातून ऐकणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम श्रोत्यांचे स्वागत साहित्य उत्सव परिवाराकडून मी मनापासून करत आहे. कार्यक्रमाचे पुढील सूत्र पार पाडण्यासाठी माननीय मनोज अहेर सर यांना मी पुढील सूत्र सुपूर्त करत आहे. धन्यवाद सर. प्रकाश सरांनी व्यासपीठावरच्या मान्यवरांचं आपल्या शब्द सुमनांनी स्वागत केलेलं आहे. प्रत्येक मान्यवर आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि या प्रत्येक मान्यवराकडून मिळणारा उपदेश, मिळणारं मार्गदर्शन हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे आपण वळत आहोत. व्यासपीठावर उपस्थित असलेले परीक्षक ज्यांनी महास्पर्धांचं परीक्षण केलं, त्यांच्या परीक्षणानंतरच्या भावना काय, त्यांचे अभिप्राय काय, त्यांची मतं काय, आपण जाणून घ्यायला सारेच उत्सुक आहोत आणि ते महत्त्वाचं सुद्धा आहे. वक्तृत्व स्पर्धेचं परीक्षण करणाऱ्या आदरणीय श्रीमती पूजा अभय काळे मॅडम मुंबई येथील निवासी असून आकाशवाणीसाठी निवेदक म्हणून काम करतात. दूरदर्शनला सुद्धा कृषी कार्यक्रमांचं निवेदन त्या करत असतात. अनेक सिरियलमध्ये ॲक्ट्रेस म्हणून भूमिका त्यांनी केलेली आहे. स्क्रिप्ट रायटिंग, व्हॉइस आर्टिस्ट, डबिंग आर्टिस्ट म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. कविता लेखन, लेखन असा छंद त्यांना आहे आणि हा प्रदीर्घ अनुभव त्यांचा नक्कीच उपयुक्त ठरलेला आहे परीक्षण करताना आणि आता मार्गदर्शन करताना सुद्धा त्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसणार आहे. आदरणीय पूजा काळे मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी श्रोत्यांना संबोधित करावं. नमस्कार रसिक हो. व्यासपीठावरील उपस्थित श्रोतृवर्ग, मान्यवर, साहित्य उत्सव समूहाचे संस्थापक अध्यक्ष, आयोजक आणि कार्यक्रमाला स्वेच्छेने हातभार लावत सेवेचं व्रत घेतलेल्या प्रत्येकाला माझा नमस्कार.
साहित्य उत्सव समूहाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित अनेक स्पर्धांचं आयोजन म्हणजे स्पर्धकांसाठी मेजवानीच होती. वक्तृत्व, गीत गायन, काव्यवाचनाच्या रंगारंगी स्पर्धेतला प्रत्येकाचा सहभाग कौतुकास्पद म्हणावा लागेल. साहित्य उत्सव समूहाच्या वर्धापन दिनाला माझ्या लाख लाख शुभेच्छा अर्पण करताना समूहाचे अध्यक्ष संस्थापक श्री मनोज अहेर सर आणि त्यांचे सहकारी यांची मी शतशः ऋणी आहे, एक परीक्षक म्हणून आमंत्रित केल्याबद्दल. मी त्यांचे आभार मानते आणि धन्यवाद देते. धन्यवाद सर. आमचे सहकारी श्री सदानंद म्हात्रे यांचेही आभार मानते आणि त्यांनाही धन्यवाद देते. वाचन संस्कृती वृद्धिंगत करणे, रसिकांची भूक भागवून कलावंत साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देणं या त्रयीतून उपरोक्त स्पर्धा पार पडल्या. यामध्ये वक्तृत्व स्पर्धेविषयीचं मनोगत व्यक्त करताना मला आज खूप आनंद होतोय. ध्वनिमुद्रित स्वरूपात स्पर्धेचं सुसूत्र नियोजन, त्याची आखणी आणि त्यायोगे स्पर्धकांचा सहभाग यामुळे साहित्य उत्सव समूहानं एक वेगळीच उंची गाठल्याचं जाणवतंय. मला आपण या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं, त्यायोगे आपल्याला ऐकता आलं, जाणीवा नेणीवांसह अनुभवता आलं. 5 विषयांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, 30 स्पर्धक म्हटलं तर आव्हान कठीण नव्हतं, पण परीक्षण करता करता ते सोपं नाही हे देखील जाणवत होतं. विषयानुरूप वक्तृत्वाचा आलेख हा उंचावत जात होता. अभ्यासपूर्ण आशय, त्यासह उदाहरणं, भाषा सौंदर्य, कल्पनाशक्तीला वाव देत नवविचारांचे वारे या विषयावरची पकड, स्पष्ट आणि मुद्देशीर वक्तव्य, भाषेचं लालित्य आणि जोडीला प्रभावी सादरीकरण. प्रत्येकाची लय वेगळी, काहीतरी वेगळं सांगण्याची धडपड, आर्तता मी अनुभवत होते. यावेळी मला तुमचं वय किती आहे हे महत्वाचं नव्हतंच, तर तुम्ही किती वयात कसं जगून काय शिकलात हे महत्वाचं वाटत होतं. तेव्हा स्वप्न वयावर नाही तर जिद्दीवर अवलंबून असतात, ते मनोमनी पटतही होतं. प्रत्येकाची जिद्द कौतुकास्पदच होती. तुमच्यातल्या सुखस्वप्नांना वाट मिळवून देण्याचं अनमोल कार्य समूहाकडून होताना परीक्षक म्हणून परीक्षणाचे गुणदान निकोपपणं केलं आहे मी. काही निकषांवर स्पर्धा आयोजिल्या जातात, ते निकष जो पूर्णत्वास नेतो तो अखेरीस पात्र ठरतो. खरं तर 5.5 मिनिटात वक्तृत्व साधण्याची कला अवघडच म्हणायची. विविध कल्पनाविष्कारातले हे वक्तृत्व ऐकताना मन भारावून जात होतं. त्यात सामाजिक, वैचारिक, सकारात्मक आणि विविध कल्पनाविष्कारातलं वक्तृत्व म्हणजे केवळ मनोरंजन नव्हतंच मुळी, तर त्यात बोधही होता. मंडळी, आपण सगळेच धन्य आहात. आपल्याला परीक्षकाच्या भूमिकेतून ऐकताना माझे शब्दही तोकडे पडत आहेत. आपल्याला लाभलेल्या वेगळ्या प्रकारच्या वैचारिक दृष्टीने माझे हात जोडले गेलेत. तोलामोलाच्या स्पर्धेतला आपला दमदार सादरीकरण याला वजन प्राप्त झाले. पण मंडळी, केवळ स्पर्धा आहे आणि स्पर्धा होती म्हणून क्रमांक काढणं गरजेचं, अन्यथा माझ्या मनावर आपल्या सगळ्यांच्या कर्तृत्वाने गारूड घातले. शेवटी यशाची खरी व्याख्या म्हणजे आयुष्यात स्वतःशी स्पर्धा करून स्वतःला सर्वोत्तम बनवणं, आणि मला वाटतं हे तुम्ही प्रत्येकाने साध्य करून दाखवले. तेव्हा लोभ असावा, राग नसावा. विजयी स्पर्धकांचे अभिनंदन आणि पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. धन्यवाद. नक्कीच पूजा काळे मॅडमने दिलेला हा संदेश तुम्हा आम्हा सर्वांच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा. धन्यवाद मॅडम. यानंतर वक्तृत्व स्पर्धेचे दुसरे परीक्षक आदरणीय श्री सदानंद म्हात्रे सर, भिवंडी जिल्हा ठाणे येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत गेली 25 वर्ष, आणि वक्तृत्व हे कौशल्य मुलांनी संपादन करावं, त्यांचा संवाद कौशल्य विकसित व्हावं म्हणून विविध उपक्रम सर शाळा स्तरावर राबवत असतात अतिशय यशस्वीपणे. सरांचा या क्षेत्रातला अनुभव परीक्षण करताना नक्कीच कामी आलाय, म्हणूनच त्यांचं मार्गदर्शनही उपयुक्त. आदरणीय
सदानंद म्हात्रे सर. नमस्कार. साहित्य उत्सव परिवाराने सजवलेल्या या व्यासपीठावरील समस्त सन्माननीय मान्यवर मंडळी, कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक व नियोजक तसेच श्रोतेवर्ग हो. साहित्य उत्सव समूहाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम समूहावरून वक्तृत्व, गीत गायन व काव्यवाचन आदी स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते. यातील वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण करण्याचे भाग्य श्री मनोज आहेर सर यांनी मला दिले. त्याबद्दल मी त्यांना व त्यांच्या संपूर्ण टीमला अर्थात साहित्य उत्सव परिवाराला मनपूर्वक धन्यवाद देतो. तसेच माझ्या सहकारी पूजा काळे मॅडम यांनाही धन्यवाद देतो. मित्रहो, अशा प्रकारचे परीक्षण करणे हा माझा एक नवीनच अनुभव होता. त्यातून मलाही बरंच काही शिकायला मिळालं. स्पर्धेतील 30 स्पर्धकांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने आपापले विषय सादर केले होते. विविध अंगांनी ते सजवले, नटवले होते. त्यामुळे ते ऐकताना एका अप्रतिम आनंदाचा मला अनुभव येत होता. सर्वच स्पर्धकांनी आपापल्या वक्तव्यातून पर्यावरण, कोरोना, ऑनलाईन शिक्षण, साहित्य, मराठी माणसाची स्थिती यावर अत्यंत सुंदर पद्धतीने आणि प्रभावीपणे विचार मांडलेले होते. अहो, माणसाच्या जडणघडणीत वक्तृत्वाचे फार मोठे योगदान असते. 64 कलांपैकी एक सर्वश्रेष्ठ कला ही वक्तृत्व कला आहे. ज्यांच्या जीवनात वक्तृत्व आहे तो नक्कीच जीवनात यशस्वी होणार. कारण वक्ता हा नेता असतो, तसेच तो अभिनेताही असतो, शासक प्रशासक असतो, त्याच्यात नेतृत्व कर्तृत्व असते, तो उत्तम शिक्षक प्राध्यापकही असतो, प्रत्येक क्षेत्रात तो अव्वल असतो. मित्रो, ही स्पर्धा आहे, त्यामुळे कोणीतरी जिंकणार आणि कोणीतरी हरणार. पण मुळात जिंकणे आणि हरणे हा इथे प्रश्नच नाही आहे. स्पर्धा सहभाग घेणे हे महत्त्वाचे आहे आणि ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला ते सर्वच स्पर्धक विजयी झालेले आहेत असे मला वाटते. सद्यस्थितीतील या संकटाला आपण संधी बनवून तिचं सोनं केल्याबद्दल आपणा सर्व स्पर्धकांचं इथे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आहे. आणि आपण आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी मनोज आहेर सर व त्यांच्या संपूर्ण टीमला धन्यवाद देतो व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तसेच सर्व स्पर्धकांचे सुद्धा मी अभिनंदन करतो आणि माझ्या शब्दांना येथे विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. म्हात्रे सरांचं हे मार्गदर्शन सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यानंतर पार पडलेल्या स्पर्धा म्हणजे काव्यवाचन स्पर्धा. भरभरून असा प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला आणि तितकेच मातब्बर असे परीक्षक या स्पर्धेचं परीक्षण करीत होते. आदरणीय शिव डॉक्टर गंगाधर ढमके सर शहापूर जिल्हा ठाणे येथे शिक्षक पदावर कार्यरत आहेत. तिच्या कविता हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झालाय, तर लेखसंग्रह कथासंग्रहही प्रकाशित आहेत. अस्मिता वाहिनीवर चिंतन या सदरात त्यांनी विपुल असं लेखन केलंय आणि आकाशवाणीवरून स्वतःच्या 33 लेखांचं अभिवाचन देखील सरांनी केलेलं आहे. मुलांसाठी संगीत, कविता, कथा, नाटकं अशी विविध उपक्रम सर राबवत असतात. वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रात मुसाफिरी करणारे आदरणीय ढमके सर यांनी मुंबई विद्यापीठातून प्राध्यापक केशव मेश्राम यांच्या समग्र साहित्यावर डॉक्टरेट ही पदवी संपादन केली आहे. अत्यंत उमद असं हे व्यक्तित्व. त्यांना मी विनंती करेन की डॉक्टर साहेब आपण आमच्या स्पर्धकांना आणि श्रोत्यांना संबोधित करावं, त्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार, मी डॉक्टर गंगाराम ढमके. साहित्य उत्सव समूह परिवारानं आयोजित केलेल्या ऑनलाईन कविता वाचन कार्यक्रमाचं परीक्षण करताना मला मनस्वी आनंद झाला. जवळपास 60 कविता होत्या. सुरुवातीला मला ते खूप जास्तीचं खाम वाटलं होतं, पण जेव्हा एक एक कविता ऐकत गेलो आणि
कवी संमेलनात प्रत्यक्ष समोर बसल्याचा अनुभव घेत गेलो. आपण मला श्रवण सुखाचा आनंद मिळवून दिला त्याबद्दल मी मान्य श्री आहिरे सर आणि त्यांच्या सहकारी संयोजकांचे आभार मानतो. तसेच आपल्यासारख्या साहित्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या साहित्यिकांचं आणि साहित्यप्रेमींचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कविता परीक्षण आणि निकाल हा आजचा आपल्या जिव्हाळ्याचा आणि औत्सुक्याचा विषय आहे. बाहेरील जगतातील विविध रंगांचं अंतरंगात झालेलं मिश्रण आणि त्यातून निर्माण झालेल्या शब्दांची कारंजे म्हणजे कविता. ती एक आंतरिक उर्मी आहे. कविता ही विश्वातील सर्वात आनंदाची आणि जीवन समृद्ध करण्याची शक्ती आहे. म्हणूनच कविता लिहिणारा असो अथवा कविता ऐकणारा, दोघांनाही ती तितकीच आपुलकीची वाटते. मनाला व्यक्त करणारी आणि भावनांना वाट मोकळी करून देणारी शक्ती म्हणजे कविता. कवी कुसुमाग्रज म्हणतात, विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची. जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंत ही तिजला मरावयाची. यावरून आपल्या लक्षात आलं असेल, कविता लिहिली जात नाही, ती जन्माला येते कारंज्यासारखी सहज आणि उत्स्फूर्तपणे. संवेदनशीलतेचं दर्शन घडवते कविता. कविता म्हणजे शब्दांची गुंफण असते, पण हे शब्द मनाचा ठाव घेणारे असतात. कितीतरी अणू तिच्या प्रत्येक शब्दात सामावलेले असतात. कवितेविषयी बोलू तेवढे कमीच आहे, पण अशा गूढ आणि गोड साहित्य प्रकाराला आपण जवळ केलं आणि आपल्या गोड गळ्यातून कवितेतील शब्दांना आणि भावनांना जिवंत केलं, तुमचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. मला आपल्या 60 लोकांच्या वाचनातून ऐकायला मिळालेल्या कविता ह्या काही स्वरचित होत्या, काही पररचित होत्या, पण 60 लोकांच्या वाचनाचे 60 प्रकार मला ऐकायला मिळाले. आणि मी 45ला असूनही 60 वर्षातला झाल्याचा अनुभव मला मिळाला. मला ह्या गोष्टीचं खूप कौतुक वाटलं. विशेष म्हणजे प्रत्येकाच्या आवाजातला गोडवा अवर्णनीय होता. प्रत्येक कविता ऐकताना मला रेडिओवरील कार्यक्रम ऐकत असल्याचा भास होत होता. खरं तर ही बाब मी माझ्या पत्नीला आणि भावालाही सांगितली. त्यांनाही काही कविता ऐकवल्या. नियमांचं बंधन नसतं ना तर प्रत्येकाला पहिला क्रमांक दिला असता. निवड करताना आम्हा परीक्षकांना तारेवरची कसरत करावी लागली. एवढं सुंदर अभिवाचन तुम्ही केलंय. पण कुठेतरी थोड्याफार प्रमाणात कमी जास्तपणा शोधावा लागतो. खरं तर परीक्षकाला ही परीक्षा द्यावी लागते. आपण सारेच सरस आहात यात शंका नाही. कुठेतरी अनुभव कमी पडत असावा, त्यामुळं गुणांमध्ये कमी जास्तपणा जाणवतो. त्या आधारे आजचे हे क्रमांक काढण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. कविता वाचत असताना आपण कवीच्या शब्दांना आणि शब्दांमागील भावनांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. कवितेचा आशय काय आहे त्यावर वाचकाचा आवाज आणि गती याचा विचार केला जातो. ती गेय आहे की मुक्त छंदातील आहे हेही समजून वाचन करायला हवे. कविता वाचनातून कवितेचा भावार्थ स्पष्ट व्हायला हवा. कवितेतील रस उलगडून दाखवता यायला हवा. म्हणजे काय तर करुण रसातील कविता असेल आणि ती रौद्र रसातून वाचायची, हा विरोधाभास आहे. वाचनात योग्य तो चढउतार हवा. कवितेचा अभिवाचक हा कवी आणि श्रोता यांच्यामधील संवादक असतो. त्यामुळं ती श्रोत्याच्या केवळ मेंदूपर्यंत न पोहोचता हृदयात शिरायला हवी. कवी संमेलनात आपण कविता वाचन ऐकलेलं असेलच. जेव्हा कवी कविता सादर करतो तेव्हा प्रेक्षकांमधून वाह क्या बात है असे सहज आणि उत्स्फूर्तपणे दाद देणारे शब्द बाहेर पडतात. ही त्याला मिळालेली दाद त्याच्या वाचनाची पोचपावती असते. कविता वाचन करताना घाई करू नये. प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारायला हवा, कारण कवितेतील एक एक शब्द त्या कवितेचा आत्मा असतो. प्रत्येक चरणातील शेवटची ओळ ही उत्सुकता लावून ठेवणारी असते. त्यामुळे तिच्या उच्चारणाकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
कवितेतील शब्दांची लय तुटणार नाही ही खबरदारी घ्यायला हवी. आतापर्यंत मी जे विवेचन केलं आहे त्यात आपण बहुतांशी अपवाद आहात याचा मला मनस्वी आनंद वाटतो. कविता वाचन आणि इतर वाचन यामध्ये हाच तर फरक आहे. कविता ही शब्दालंकारांनी नटलेली असते आणि वाचक तिचं हे सौंदर्य आपल्या मधुर वाचनानं अधिक खुलवत असतो. ही एक कौशल्याची गोष्ट आहे. कवितेतील शब्दांप्रमाणे तिच्यातील विरामचिन्हेही तितकीच बोलकी असतात. त्यांच्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि खरं तर आपण दृष्टीनं बाह्य जगातले रंग पाहिले नसले तरी कवितेतले रंग आपण अंतःचक्षूने उलगडून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे याचा मला खरा अभिमान वाटतो. परीक्षण करताना आम्हाला काही नियम व अटी घालून दिल्या होत्या. त्यात कवितेची निवड, कवितेचं वाचन हे 2 मुद्दे महत्त्वाचे होते. कविता स्वरचित असो किंवा पररचित असो दोन्ही मान्य होत्या. पण जेव्हा आपण स्पर्धेसाठी कविता निवडतो ही निवड अत्यंत महत्त्वाची असते. कविता निवडताना पहिल्यांदा स्वतःला ती आवडली पाहिजे, तिचं आकलन झालं पाहिजे आणि मग तिचा सराव केला पाहिजे. दुसरी गोष्ट वाचनाची, त्यावर तर मी आधीच आपलं मत मांडलेलंच आहे. तिसरी अट होती कोणत्याही प्रकारचा साऊंड इफेक्ट नको. ह्या नियमांच्या अधीन राहून आम्ही परीक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणीही माणूस हा 100% परिपूर्ण नसतो हा नियम आम्हालाही लागू आहे. आजचा हा निकाल अत्यंत निपक्षपातीपणे करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वजण तो आनंदाने मान्य कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. कला आणि साहित्य क्षेत्रातील आपला वावर याचं प्रतिबिंब आपल्या संपूर्ण मार्गदर्शनात आम्हाला जाणवत राहिलं. यानंतर काव्यवाचन स्पर्धेसाठीच्या दुसऱ्या परीक्षक श्रीमती भावना विस्पुते मॅडम, नाशिक येथील रहिवासी, सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात त्यांचं कार्य खूप मोठं आहे. आकाशवाणीवरती विविध कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. काव्यलेखन, लेखलेखन यात त्यांना विशेष रुची आहे. एक उत्तम सूत्रसंचालक म्हणून त्यांची ओळख आहे. अपंग साहित्य संमेलन 2 वेळा त्या संयोजक म्हणून त्यात कार्यरत होत्या. त्यांनी कार्य केलेलं आहे. असा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आणि साहित्य उत्सवला नेहमीच सहकार्य करणाऱ्या भावना विस्पुते मॅडम परीक्षक म्हणून आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत. नमस्कार, मी भावना अविनाश विस्पुते नाशिकहून आपल्याशी संवाद साधते आहे. सर्वप्रथम साहित्य उत्सव समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना, आपल्या सगळ्यांनाच सहभागी स्पर्धकांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. या स्पर्धेचं परीक्षण मी आणि ढमके सरांनी केलं. तर परीक्षण करताना आम्हाला दोघांनासुद्धा फार आनंद मिळाला. सगळ्याच स्वरचित कविता ह्या खूप छान कविता होत्या. दर्जेदार कविता आम्हालासुद्धा ऐकायला मिळाल्या. नंतर पररचित कवितांची निवड ही सुद्धा अतिशय छान होती. एकंदरीतच ह्या स्पर्धेचं परीक्षण करणं हा एक आनंदाचा भाग माझ्यासाठी होता. मग स्पर्धेच्याबद्दल आमचं दोघांचंही बोलणं झालं तेव्हा असं वाटलं की फक्त स्पर्धेचे 3च नंबर आणि 2 उत्तेजनार्थ आपल्याला काढावे लागत आहेत. खरं पाहिलं गेलं तर आपल्याला बरेच नंबर काढायला मिळायला हवे होते, कारण खूपच सुंदर सुंदर, म्हणजे अगदी कुणाला काय अगदी दाद द्यावी हेही लक्षात येत नव्हतं. आणि आता ह्या एकंदरीत काव्यवाचन असं जर म्हटलं तर काव्यवाचनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी असते ते आशयाला धरून आणि योग्य शब्दोच्चारासह कवितेचं सादरीकरण करणं. तर काही कवींच्या बाबतीमध्ये हे लक्षात आलं की शब्दोच्चार त्यांचे व्यवस्थित नव्हते आणि आशयाला धरून ज्या भावना त्यामध्ये ओतल्या गेल्या पाहिजे त्या नव्हत्या. तर आपण असं बघूया की पुढच्या स्पर्धेच्या वेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही सुधारणा करता येईल का. आपणच केलेलं काव्यवाचन आपण परत परत ऐकलं, परत परत ते काव्यवाचन आपल्याचसाठी करून बघितलं तर कदाचित ती सुधारणा आपल्याला छान पद्धतीने करता येईल. पररचित कवितांचं निवड एकदम छान होती आणि काही स्पर्धकांनी ह्या रेकॉर्डेड गाण्यांचं कविता वाचन केलं.
तर मला असं जाणवलं की रेकॉर्डेड गाणी जर असली ना तर तीच आम्हाला म्हणजे परीक्षकांच्या डोक्यामध्ये तीच गाणी फिरत असतात आणि त्यामुळे मग अशा कविता जर आपण निवडल्या असतील तर त्यामध्ये अधिक सक्षमतेने आपल्याला अशा कवितांचं सादरीकरण हे करावं लागतं. कारण ऑलरेडी खूप सुंदर चाल वगैरे सगळं असं असल्यामुळे त्याचा आधीचा इफेक्ट हा वेगळा असतो. तो इफेक्ट पुसून आपल्याला आपला प्रभाव तिथे सोडायचा असतो. तर ह्या बाबतीमध्ये थोडंसं हे लक्षात घ्या. मग त्यामध्ये रेकॉर्डेड कविता आपण जर नाहीच घेतल्या तर ते जास्त चांगलं होईल असं वाटतं. आणि अजून पररचित कवितांच्याबद्दल हे वाटलं की आता बघा सांगा कसं जगायचं कविता जवळपास 4 ते 5 स्पर्धकांनी सादर केली. मग खूप प्रचलित कविताच आपण परत परत सादर करण्यापेक्षा ज्या कविता फारशा प्रचलित नाही अशा कविता प्रकाशात आणण्याची संधीसुद्धा आपल्याला या काव्यवाचन स्पर्धेच्या निमित्ताने मिळत असते आणि आपल्यालाही नवीन त्याच्यावरती काहीतरी प्रयोग करता येतात काव्यवाचनाचे. तर तसंही करून बघायला हवं असं वाटतं. नंतर स्पर्धेच्या नियमावलीनुसार सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर काही स्पर्धकांनी हिंदी कविता सादर केल्या कारण आपल्या नियमावलीमध्ये पूर्ण मराठी कविता सादर करायच्या हे सांगितलेलं होतं. तर असं कृपया करू नाही कारण मग उगीच असं होतं ना की आपण स्पर्धेतून बाद होतो. मग तसं होऊ देऊ नये. आणि एकंदरीत मात्र सगळ्यांचंच काव्यवाचन कवितांची निवड हे सगळंच छान होतं. अशीच उत्तरोत्तर प्रगती सर्वांची होत राहो आणि आम्हाला इतक्या छान छान कविता ऐकण्याची आणि त्याचं परीक्षण करण्याची संधी मिळत राहो या प्रार्थनेसह मी हे 2 शब्द संपवते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. यानंतर शेवटची आणि महत्त्वाची स्पर्धा गीत गायन स्पर्धा. अत्यंत रंजक चुरशीची लढत. गीत गायन स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभलेले आदरणीय राजेश ठाकरे सर, बोदडी अंधविद्यालयात संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहे जिल्हा नांदेड येथे गेली 25 वर्ष. महाराष्ट्रातील शास्त्रीय संगीतातील दृष्टिहीनांच्या क्षेत्रात अतिशय सुप्रसिद्ध असं नाव म्हणजे शिरभाते सर. या शिरभाते सरांचे लाडके विद्यार्थी आणि त्यांचाच वारसा पुढे नेणारे ठाकरे सर परीक्षक म्हणून आपल्याला लाभले. संगीत क्षेत्रात त्यांचं काम खूप मोठं आहे. मी सरांना विनंती करेल की त्यांनी गीत गायन स्पर्धेविषयी परीक्षण करताना आलेल्या अनुभवांवर आपलं मार्गदर्शन या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेला साहित्य उत्सव परिवार व समस्त माझे लहान थोर बंधू आणि भगिनींनो, माझ्याकडून तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. साहित्य उत्सव परिवाराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्तानं पार पडलेल्या गीत गायन स्पर्धेचं परीक्षण मला करण्याची आपण संधी उपलब्ध करून दिली. खरोखरच मी मनातून ऋणी आहे. कोरोनासारख्या अतिशय महाभयंकर महामारीस तोंड देऊन आपण ही गीत गायन स्पर्धा आयोजित केली आणि स्पर्धकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. कारण की बऱ्याचदा स्पर्धकांना अशी अडचण येते की साथीदार भेटत नाही व्यवस्थित. तरीही पण आहे त्या परिस्थितीमध्ये इतकं सुंदर सादरीकरण बऱ्याच स्पर्धकांनी केलेलं आहे. आणि असं आम्हाला वाटलं नव्हतं की कदाचित 25-30 स्पर्धक पार्टिसिपेट होतील असं वाटलं होतं. परंतु 49 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेऊन अतिशय चांगली स्पर्धा गाजवली. आता नंबर कोणाचे आले असतील कोणाचे न आले, पण कोणी वाईट वाटून घेऊ नका, कारण आपापलं गाणं आपापल्या दर्जेप्रमाणे असतंच. एकूण स्पर्धा खूप सुंदर पार पडली. आता काही गोष्टी सांगायच्या म्हणजे होतकरू स्पर्धकांनी खरंच अजून चांगली मेहनत घ्या. अगदी सतत रियाज करत जा. आपल्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मेहनत करत जा. गाण्याची निवड योग्य करावी. आपल्या गुरुजींनी ठरवून दिलेल्या स्केलने व्यवस्थित गुरुजींचं मार्गदर्शन घेऊनच पुढे वाटचाल करावी. कारण बऱ्याचदा आपले बांधव काय करतात की युट्यूबवर ऐकू ते श्रवण करत असतात. मी असं म्हणत नाही की युट्यूबवर तुम्ही ऐकू नका, युट्यूबवर चांगलं ऐकत जा, पण युट्यूब म्हणजे गुरु नव्हे. कारण तुम्हाला काय होईल की गुरुचं मार्गदर्शन घेतल्यावर तुम्हाला व्यवस्थित बेसमेंट तुमचं पक्क होईल, पायाभरणी व्यवस्थित होईल. जसं की आपण एखाद्या फंक्शनमध्ये जातो, स्वतःला किती नटतो आपण अलंकारानं, विविध अलंकारानं आपण स्वतःला नटतो. तसं एखादा परफॉर्मन्स करताना आपल्याला त्या गीताला असंच नटवावं लागतं अलंकारांनी. कोणते अलंकार असतात ती? स्वर, शब्द, ताल, त्यातले विविध हावभाव, त्यातले रस,
ह्या सगळ्या अंगानं त्या गीताला नटवायचं असतं आणि जे गीत की त्या रसिकांना पर्यंत ते गीत पोहोचतं त्याचा खरा आनंद तुम्हाला भेटतो. आपलं गीत असं रसिकाच्या अशा याच्यात अंतकरणात जाऊन भिडलं पाहिजे. आता एक्झाम्पल, आपण अशी लावणी सुरू केली, सांगू कुणाला नको कुणाला, सांगू कुणाला नको कुणाला, भुलल्या वाणी झालंय मला, आज गुलाबी पत्र आलंय मला, आज गुलाबी पत्र आलंय मला. आता अजून असं भावगीत, असं एक्झाम्पल असं भावगीत, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले, प्रथम तुला पाहिले आणिक, प्रथम तुला पाहिले आणिक, घडून येते घडले, घडले घडून येते घडले. अशा पद्धतीनं त्या गीत प्रकाराप्रमाणे त्या गीताला आपण फुलवण्याचा प्रयत्न करायचा आपल्या गुरुजीच्या सांगण्यानुसार. आणि भविष्यात तुम्ही भरपूर मेहनत घ्या, अशाच याही पेक्षा मोठमोठ्या स्पर्धा गाजवा. तुम्हा सर्वांना उर्वरित आयुष्य भरभराटीचं सुख समृद्धीचं जावो आणि तुम्हाला ईश्वर चांगली मेहनत करण्याची सद्बुद्धी देव. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. टेक केअर. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्यासारख्या अनुभव संपन्न व्यक्तीकडून कलावंतांना नेहमीच मार्गदर्शनाची अभिलाषा असते आणि आज त्याची पूर्तता आपल्या मनोगतामुळे पूर्ण झालेली आहे. यानंतर गीत गायन स्पर्धेचे दुसरे परीक्षक आदरणीय प्रल्हाद देशपांडे सर, निवासी अंध विद्यालय भोसरी, जिल्हा पुणे येथे सर विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. संगीत क्षेत्राविषयी सरांना विशेष रुची असून या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी गुण संपादन करावेत, प्रतिभा प्राप्त करावी यासाठी सरांचा खटाटोप सुरू असतो. स्पर्धात्मक जीवन जगण्यासाठी, आव्हानं पेलण्यासाठी मुलांमध्ये कौशल्यांचा विकास झाला पाहिजे हा सरांचा ध्यास आहे. आदरणीय देशपांडे सरांना मी विनंती करेल की त्यांनी श्रोत्यांना संबोधित करावं. नमस्ते. साहित्य उत्सव ग्रुप, सन्माननीय व्यासपीठ आणि या साहित्य उत्सव ग्रुपचे सर्व पदाधिकारी व प्रशासक समिती, त्याचप्रमाणे या साहित्य उत्सव ग्रुपचे सभासद आणि इतर स्पर्धक. तर या स्पर्धेमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे किंवा सहभाग घेतला आहे, तर या सर्वांना मी धन्यवाद देतो. या स्पर्धेमध्ये ज्यांचे नंबर आलेले आहेत त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि ज्या स्पर्धकांचे नंबर आलेले नाहीत त्यांनी खचून न जाता किंवा निराश न होता जोमाने प्रयत्न करावेत असं मी त्यांना या कार्यक्रमाद्वारे सांगू इच्छितो. पूर्वीच्या काळी, ऋषीमुनींच्या काळी किंवा कृष्णाच्या काळी संगीत ही कला गुरूंकडे जाऊन शिकावी लागायची, म्हणजे गुरुकुल पद्धत होती पूर्वीच्या काळी. आता तो काळ राहिलेला नाही. आता हा स्पर्धेचा काळ आलेला आहे. तर या स्पर्धेच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला संगीत कला येणं गरजेचं आहे. तर ही कला जोपासण्यासाठी किंवा संगीत कलेमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी, संगीत कला संपादन करण्यासाठी आपल्याला गुरुची गरज असते. तेव्हा तुम्ही गुरुचा शोध घ्या, गुरुच्या शोधात राहा आणि कोणत्याही एका गुरुकडे जाऊन संगीतचं शिक्षण किंवा संगीत कलेविषयीचं ज्ञान तुम्ही घेत चला. आणि गुरुजनांकडून तुम्हाला जे मार्गदर्शन मिळेल किंवा ज्या काही गुरूंकडून तुम्हाला सूचना मिळतील किंवा गुरुकडून तुम्हाला ज्या काही टिप्स मिळतील त्या तुम्ही लक्षात ठेवा. सूचनेचं तंतोतंत पालन करा. संगीत ही कला अशी आहे की
त्या कलेमध्ये एकदम प्रगती दिसते. थोडी थोडी प्रगती दिसत नाही. प्रगती दिसली तर एकदम दिसते, नाही तर काहीच दिसत नाही. तर संगीत ही कला जोपासण्यासाठी तुम्हाला अपार परिश्रम घ्यावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल, कष्ट घ्यावे लागतील. आजकाल मोबाईलचा जमाना आलेला आहे. तर मोबाईलच्या जमान्यामध्ये तुम्हाला मोबाईलच्या भाषेतच तुम्हाला संगीतामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी एक तुम्हाला कानमंत्र देतो. संगीतामधला एक SMS तुम्ही प्रत्येकाने अंगीकारायचा आहे. प्रत्येकाने हा जर SMS अंगीकारला तर तुम्हाला आयुष्यामध्ये संगीत ही कला जोपासता येईल. आता हा SMS म्हणजे काय? SMS कोणता आहे? तर S म्हणजे सचोटी, M म्हणजे मेहनत आणि S म्हणजे सातत्य. तर हा SMS तुम्ही आयुष्यभर आपल्या मनावर बिंबवलात किंवा आपल्या मनात तो ठसवलात तर तुम्हाला संगीत ही कला जोपासता येईल. जर तुम्ही संगीतमध्ये चांगलं प्रावीण्य तुम्हाला मिळवायचं असेल तर छोट्या मोठ्या ज्या स्पर्धा असतात, गायनाच्या असतील, वादनाच्या असतील किंवा नृत्याच्या असतील, या सर्व स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घ्यायला हवा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही नंबर मिळवलेत तर हुरळून न जाता पुढील प्रगती साधण्यासाठी नेहमी लवकर उठून या संगीतचा रियाज म्हणजेच सराव चालू ठेवला पाहिजे. आणि जेव्हा आपला गळा गाण्यालायक तयार करायचा असतो अशा वेळेला रोज सराव करणं गरजेचं आहे. जेवढा तुम्ही जास्त सराव कराल तेवढा तुमचा गळा गाण्यालायक आणि मोकळा होऊ शकतो. गळ्यातली जी खर आहे ती निघून जायला मदत होते. एवढं सांगून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद देशपांडे सर. आणि तिन्ही स्पर्धांना जे 6 परीक्षक लाभले होते त्या सर्वांचंच मार्गदर्शन हे आयुष्यात गुणसंपन्न होण्यासाठी, स्पर्धात्मक जीवनात आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन ठरलं. मी सर्व परीक्षकांच्या प्रति ऋण व्यक्त करतो. आणि यानंतर स्पर्धा म्हटली की पारितोषिक आलं आणि पारितोषिकासाठी हवा असतो दाता. साहित्य उत्सव परिवाराला अशा दात्यांची कधीच उणीव भासलेली नाही. सदैव दाते स्वतःहून पुढे येतात आणि या परिवारासाठी काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त करीत असतात. वर्धापन विशेष महास्पर्धेलाही उत्तम असे दाते लाभलेले आहेत. त्यातलेच वक्तृत्व स्पर्धेचं संपूर्ण पालकत्व ज्यांनी स्वीकारलं श्री हरीश मुन्ने सर नागपूरहून आपल्या सोबत आहेत व्यासपीठावर. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी श्रोत्यांना संबोधित करावं. साहित्य उत्सवच्या या वर्षपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या या मंगलमय कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित सर्व अतिथीगण, या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांचे परीक्षक, स्पर्धक, या आमच्या लाडक्या समूहाचे संचालक मंडळ, व्हॉलंटियर्स, कार्यकर्ते आणि माझ्या बंधू भगिनींनो, साहित्य उत्सव हा आपला समूह कसा चालतो, तिथे काय होतं हे नव्याने सांगायची गरज नाही. परंतु एवढं असतानाही हे आपले स्वयंस्फूर्त स्वयंसिद्ध सेवक सगळ्यांची साहित्याची भूक भागावी या एका पवित्र उद्देशाने एकत्र येऊन जो आटापिटा करून दर्जेदार कार्यक्रम आपल्याला प्रत्येक आठवड्याला देत आहेत, ते व्हॉट्सअपवर सुरू झालेला हा समूह आज यूट्यूबपर्यंत पोहोचलेला आहे. आणि या कार्यक्रमाचा दर्जा इतका मोठा आहे, यात केवळ दृष्टीहीनच नाहीत
तर दृष्टिवानसुद्धा सदस्य आहेत. इथे होणारे सर्वच कार्यक्रम सर्व स्तरावर पाहिले जातात. एवढंच नव्हे तर इतर समूहांवर सुद्धा त्यांचं प्रसारण केलं जातं. या एका वर्षाच्या आपल्या समूहाचा एवढा मोठा सोहळा करण्याचं कारण तितकंच महत्त्वाचं आहे. आपण जो दर्जा राखलेला आहे तो दर्जा आणखी टिकावा, नवीन लोकांना संधी मिळावी, नवीन लोकांनी स्वतःहून पुढे यावं, हा यामागचा उद्देश आहे. आणि यासाठीच आपला हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये स्पर्धांच्या निमित्ताने मला या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून इथे बोलण्याची संधी मिळाली. यासाठी संचालक मंडळाचे मी धन्यवाद देतो त्यांना. आणि या समूहासाठी जे काम करत आहेत त्यात आमची मित्रमंडळी आहे, आमच्या महिला भगिनी आहेत. स्वयंस्फूर्तीने काम करणारी ही मंडळी आपले कामधंदे सांभाळून हे सगळं करत असतात. त्यातही प्रत्येक वेळी वेळेचं बंधन हे नक्की पाळलं जातं. हा असा ग्रुप आहे जिथे वर्गविशेषचं प्रतिनिधित्व नसून सर्वांना घेऊन चालणारा हा ग्रुप आहे. आणि म्हणून हा ग्रुप अक्षय राहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद सर. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राच्या कोषाध्यक्ष या अत्यंत महत्त्वाच्या पदावर राहून विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांना सहाय्य करणारे आदरणीय D.N. मर्ढे सर यांनी या स्पर्धेतील गीत गायन स्पर्धेचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. त्यांना मी विनंती करेल की त्यांनी साहित्य उत्सव परिवारच्या श्रोत्यांना संबोधित करावं. नमस्कार. साहित्य उत्सव स्पर्धेतील बक्षीस वितरण या समारंभामध्ये मी ज्ञानोबा मर्ढे, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र कोषाध्यक्ष या पदावर आहे. तसेच मी पश्चिम रेल्वे अंधेरी येथे अनाऊन्सर म्हणून काम करीत आहे. तर सर्वप्रथम मी ॲडमिन टीमचे आभार मानेन, कारण मला बक्षीस वितरणाच्या ह्याच्यामध्ये संधी मिळाली, मला बक्षीस देता येतं आहे. त्यामुळे खूप मी स्वतःला धन्य मानतो आणि ॲडमिन टीमचे पुन्हा एकदा आभार मानतो. सुरुवातीला जेव्हा आपला साहित्य उत्सव ग्रुप निर्माण झाला होता, नवीन क्रिएट झाला होता मे महिन्यामध्ये, जेव्हा पहिलं लॉकडाऊन होतं तेव्हाही मी माझी इच्छा व्यक्त केली होती की मला पण बक्षीस देण्याची इच्छा आहे. कारण आपल्या उत्पन्नातील काही वाटा हा सामाजिक कार्यासाठी किंवा कलागुणाचा गौरव करण्यासाठी म्हणून हा वापरला गेला पाहिजे, खर्च झाला पाहिजे, हे मला नेहमी वाटत असतं. म्हणून मी तेव्हाही इच्छा व्यक्त केली होती. तर मी तर ॲडमिन टीमकडे मी एक नम्र विनंती करेन की जर त्यांना नियोजन जमलं तर ही अशा ज्या स्पर्धा आहेत त्या 2-2 महिन्यांनी 3-3 महिन्यांनी क्वार्टरली म्हणजे वर्षातून 4 वेळा तरी घेतल्या तर अजून बरं होईल. अर्थात त्यांच्यासमोर आव्हानही तेवढंच असेल, तेवढं नियोजन करणं, आर्थिक नियोजन करणं किंवा स्पर्धांचं नियोजन करणं हे आव्हानही तेवढंच त्यांच्यासमोर मोठं असणार आहे. पण जर मी शक्य झालं तरच म्हणतो आहे, कारण त्यांचे आता जे सध्याचे जे प्रसारण जे आहे सध्या वेगवेगळ्या दिवशीचं किंवा दर रविवारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया, रविवारचे पाहुणे, वेगवेगळ्या व्यक्तींना ते निवडतात आणि सगळं ते ॲडव्हान्स प्लॅनिंग असतो त्यांचा. खूप मला आवडला हा साहित्य उत्सव ग्रुप. आणि मी सुरुवातीला लॉकडाऊनमध्ये
म्हणजे सवलत घेत असल्यामुळं कामाला न जाण्याची सूट मिळत होती. त्यामुळं मला थोडा वेळ मिळत होता प्रतिक्रिया देण्याचा किंवा साहित्य उत्सवावर आपली प्रतिक्रिया नोंदवण्याचा. पण हल्ली एमर्जन्सी सर्व्हिस असल्यामुळं नियमित कामाला जावं लागतं. त्यामुळं मी पुस्तकं वगैरे ऐकतो बरेचसे, जे चांगले वाटतात, मला जे आवडतात. चांगले म्हणण्यापेक्षा मला जे आवडतात असतात, जवळजवळ सगळेच चांगले असतात, पण मला जे आवडतात ते मी नियमितपणाने ऐकतोच. पण प्रतिक्रिया मात्र खूप कमी देतो, कारण मला वेळेचं खूप अभाव असतं. कारण संघाचंही काम मलाच पाहावं लागतं. आपले महासचिव नाशिकला असल्यामुळं तसं पाहिलं तर दोन्ही पदाच्या जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळं मी या साहित्य उत्सवच्या स्पर्धेतील बक्षीस वितरणाच्या वेळी मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि जे हरलेले आहेत त्यांनीही काही नाराज व्हायची आवश्यकता नाही. जे विजयी झालेले आहेत त्यांना तर शुभेच्छाच. पण जे पराजित झालेले आहेत, पराजित म्हणण्यापेक्षा 1-2 मार्कांनी त्यांचे प्रयत्न कमी पडलेले आहेत, त्यांनीही नाराज होण्याची आवश्यकता नाही. त्यांनी नव्या जोमाने पुन्हा प्रयत्न करायची आवश्यकता आहे. आणि तुम्ही भाग घेतलात म्हणून हे जिंकलेले आहेत. त्यामुळं असं नाही की हे जिंकले म्हणूनच खूप हे हुशार आहेत किंवा आपलं हे झालं, कमी पडलो आपण, असं नाही. प्रयत्न कमी जास्त होत राहतात. कधीकधी परीक्षकांना आपलं जे गाणं आहे किंवा आपलं जे वक्तव्य आहे, आपलं जे भाषण आहे, कधीकधी चांगलं होतं, पण ते परीक्षकाला कधीकधी भावलं पाहिजे. त्यामुळं तेही फॅक्ट असतो. त्यामुळं नाराज व्हायची आवश्यकता नाही. तर पुन्हा एकदा मी सर्वांचे सर्व सहभागी स्पर्धकांचे, साहित्य उत्सव ग्रुपमधील सर्व स्पर्धकांचे आभार मानतो व ॲडमिन टीमचेही आभार मानतो. मला या बक्षीस वितरणाच्या ह्याच्यामध्ये मला सहभागी करून घेतलं, मला सामावून घेतलं म्हणून धन्यवाद. धन्यवाद सर. आणि यानंतर काव्यवाचन स्पर्धेचं पालकत्व स्वीकारणारे राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या विविध कमिट्यांवर ज्यांनी काम केलेलं आहे, आदरणीय श्री किरण चौरे सर आपल्यासोबत आहेत. मी त्यांनाही विनंती करेल की त्यांनी श्रोत्यांना संबोधित करावं. साहित्य उत्सव या व्हॉट्सअप समूहाच्या सर्व रसिक वाचक बंधू आणि भगिनींनो, सन्माननीय सर्व परीक्षक आणि साहित्य उत्सवचे सर्व ॲडमिन्स, यासाठी काम करणारे सर्व तंत्रज्ञ बंधू आणि भगिनींनो, साहित्य उत्सवच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांचे अभिनंदन करतो. आणि मला या साहित्य उत्सवच्या वर्धापन दिनानिमित्त ज्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्या स्पर्धांचं जे प्रायोजकत्व आहे ते देण्याची संधी मिळाली. त्यामुळे मलाही थोडाफार साहित्य उत्सवच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यात सहभागी होता आलं. त्यामुळे मी ॲडमिन पॅनलला धन्यवाद देतो. साहित्य उत्सवचे सर्वच उपक्रम खूप चांगले असतात आणि सर्व माझ्यापेक्षा जे साहित्य उत्सवचे रसिक वाचक आहेत त्यांना ते चांगलं माहिती आहे. खरं म्हणजे इतकं सुंदर साहित्य, दर्जेदार कार्यक्रम या साहित्य उत्सवच्या दोन्हीही माध्यमातून, म्हणजे व्हॉट्सअप असो आणि टेलिग्राम असो, त्यावरून चांगल्या पद्धतीचे प्रसारित होत असतात. परंतु काय आहे, खंत माझी अशी आहे की मी या सोशल मीडियावर तेवढासा ॲक्टिव्ह नसतो. याची नोंद सर्वच माझ्या मित्रमंडळींनी घेतलेली असेल. पण जे लोक ॲक्टिव्ह आहेत आणि जे खूप काम करतात त्यांना खरोखर मनापासून धन्यवाद. कारण तुम्हा लोकांच्या परिश्रमामुळे आमच्यापर्यंत खूप चांगलं असं साहित्य पोचतं.
सरतेशेवटी मी साहित्य उत्सवनी वर्धापन दिनानिमित्त ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे ऑनलाईन, त्या स्पर्धेत ज्या स्पर्धकांनी हिरिरीने भाग घेतलेला आहे आणि या स्पर्धा यशस्वी केलेल्या आहेत आणि आपल्या कलागुणांचं प्रदर्शन उत्तमरित्या केलेलं आहे, या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा त्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करतो. ज्यांनी पारितोषिकं जिंकलेली आहेत त्यांचे विशेष अभिनंदन, ज्यांनी जिंकलेले नाहीत त्यांचेसुद्धा अभिनंदन आणि पुढल्या यशाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. पुन्हा एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो आणि या साहित्य उत्सव चळवळीचं असंच प्रगती होत राहो या सर्वांना शुभेच्छा. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्रात जेव्हा मी काम करायला लागलो आणि आता सध्या तेवढासा सक्रिय नसल्यामुळे माझ्याशी जेव्हा या लोकांच्या चर्चा झाल्या तेव्हा मी स्वतःच म्हटलं की अशा पद्धतीच्या स्पर्धा आपण राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या विविध कार्यक्रमांमधून आयोजित करत होतो. तुम्ही आयोजित करताय तर माझा हा सहभाग प्रायोजकत्वाच्या रूपाने का होईना असू द्यात. त्यामुळे ॲडमिन पॅनलमधून मनोज आहेर यांनी त्याला मान्यता दिली. त्यामुळे त्यांना व त्यांचे सर्व सहकारी यांनासुद्धा धन्यवाद. धन्यवाद सर. आणि मित्र हो, 6 परीक्षक, 3 आपले स्पॉन्सरर, या सर्वांचं मनोगत ऐकल्यानंतर आता प्रत्येकाचं कुतूहल अगदी शिगेला पोहोचलेलं आहे. बहुप्रतीक्षित वर्धापन विशेष महास्पर्धांचा महानिकाल ऐकण्यासाठी सगळेच महास्पर्धक अगदी आतुर झालेले आहेत. ही उत्सुकता आपण अधिक ताणणार नाही आणि ती ताणायलाही नको. आपल्या भावना मी समजू शकतो आणि म्हणूनच साहित्य उत्सवच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त दिनांक 16 मे 2021 रोजी आयोजित वर्धापन विशेष महास्पर्धांचा तो बहुप्रतीक्षित महानिकाल जाहीर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपल्या अभूतपूर्व आणि विलक्षण शैलीत निकाल जाहीर करणारे समूह प्रशासक आमचे मित्र प्रमोद पांढरे यांना. नमस्कार साहित्य उत्सव. कसं काय, बरं चाललंय ना? साहित्य उत्सव महास्पर्धेचा महानिकाल आपल्या समोर घेऊन आलो आहे. वक्तृत्व स्पर्धा उत्तेजनार्थ क्रमांक 1 प्रियंका देवीदास निकाळजे आणि त्याचबरोबर उत्तेजनार्थ क्रमांक 2 पिराजी सुरवसे. आणि आता वक्तृत्व स्पर्धा तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत सुनील भोसले आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत मुकेश वानखेडे. आणि वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत रेश्मा मोरे. यानंतरची स्पर्धा होती काव्यवाचन स्पर्धा. उत्तेजनार्थ क्रमांक 1 दयानंद खडसे आणि उत्तेजनार्थ क्रमांक 2 चे मानकरी ठरलेले आहेत मयुरी जोशी. काव्यवाचन स्पर्धा तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत ऋतुजा खारकर आणि
द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत ऋषिकेश वाघमारे. आणि आता ती वेळ आलेली आहे काव्य वाचन स्पर्धा प्रथम क्रमांकाचे मानकरी घोषित करण्याची. प्रथम क्रमांक घोषित करत आहोत. काव्य वाचन स्पर्धा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत किरण भापकर. आणि आता त्यानंतरची स्पर्धा होती गायन स्पर्धा. गायन स्पर्धेचा निकाल आपल्यासमोर मी आता घोषित करत आहे. उत्तेजनार्थ क्रमांक 1 करण पवार आणि उत्तेजनार्थ क्रमांक 2 गौरी इंगळे. आणि गायन स्पर्धा तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत महेश आटक. गायन स्पर्धा द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत सिद्धेश पाटील. आणि गायन स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत मयूर काटे. आणि रसिक श्रोते हो, काही विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक प्रोत्साहनपर म्हणून दिले जात आहेत. नाशिक हिरामण टिळे यांच्यातर्फे वक्तृत्व स्पर्धा रियाज तांबोळी. आणि काव्य वाचन स्पर्धा कविता गवळी. गायन स्पर्धा माधव सोनावणे. अहमदनगर प्रदीप लोंढे यांच्यातर्फे प्रोत्साहनपर काही विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक. वक्तृत्व स्पर्धा आनंद सानप. गायन स्पर्धा गीता राठोड. आणि हा होता साहित्य उत्सव वर्धापन विशेष महास्पर्धेचा महाअंतिम निकाल. ज्यांचे नंबर आले त्यांचंही अभिनंदन. ज्यांनी सर्वांनी भाग घेतला या महास्पर्धेमध्ये त्यांचे देखील मनापासून अभिनंदन. याबरोबरच प्रमोदला द्या अनुमती. धन्यवाद. हा जल्लोष, हा उत्साह कायम चिरंतर राहो. साहित्य उत्सवच्या प्रत्येक उपक्रमात तो भरून राहो आणि प्रत्येक उपक्रमाला असाच प्रचंड प्रतिसाद मिळत राहो. ईश्वरचरणी हीच प्रार्थना आपण करू शकतो. या क्षणी एक आतिषबाजी प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या रोमारोमात नक्कीच उठलेली आहे. सर्व स्पर्धकांचं साहित्य उत्सव परिवाराच्या संयोजक समितीकडून मनापासून अभिनंदन. ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवला ते अत्यंत महत्त्वाचे होते, कारण सहभागी स्पर्धकांमुळेच कुणीतरी विजयी होत असतं. कुणाच्या तरी विजयाची वाट सुखर होण्यासाठी इतरांचं, सर्वांचंच योगदान महत्त्वाचं असतं. त्या तमाम स्पर्धकांना मनापासून अभिनंदन. सर्व श्रोत्यांचं सुद्धा अभिनंदन करायला हवं, कारण अतिशय संयम आणि शांतपणे त्यांनी रसास्वादन केलेलं आहे संपूर्ण स्पर्धकांच्या सादरीकरणाचं. समारोप समारंभाच्या शेवटच्या भागाकडे आपण वळणार आहोत. मित्रांनो, 1 वर्ष उलटलं साहित्य उत्सवची संपूर्ण वाटचाल आपल्या सर्वांच्या मेहनतीमुळे, सर्वांच्या परिश्रमामुळे, सर्वांच्या
चिकाटीमुळे आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. भविष्यात पुढच्या वर्षी सुद्धा गरुड झेप आपल्याला घ्यायची आहे आणि त्यासाठी सुद्धा याहीपेक्षा जास्त ऊर्जा खर्ची घालून याहीपेक्षा जास्त मेहनत आपल्याला करायची आहे. लवकरच साहित्य उत्सवच्या प्लॅटफॉर्मवरून काही नवीन उपक्रमांची घोषणा आपण करणार आहोत. नवीन उपक्रम आणणार आहोत. नवीन मेजवानी श्रोत्यांसाठी आपण उपलब्ध करून देणार आहोत. तर त्याचंही स्वागत आपण खुल्या मनानं कराल आणि वेळोवेळी साहित्य उत्सवच्या प्रत्येक कार्यक्रमाला फॉलो केल्यानंतर आपली मतं विचार या संबंधित व्यासपीठावर नक्कीच मांडत राहाल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आमचे मित्र श्रुत निखिल देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी समारोप समारंभ आणि पारितोषिक वितरणाच्या या भव्य कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक हक्काचे व्यासपीठ म्हणून साहित्य उत्सव परिवाराची स्थापना दिनांक 22 मे 2020 रोजी करण्यात आली आणि त्याचा वर्धापन दिन विशेष सोहळा या आठवड्याभर आपण साजरा करीत आलेलो आहोत. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून, स्पर्धांच्या माध्यमातून. या वर्धापन दिन विशेष सोहळ्याला ज्यांचे ज्यांचे विशेष सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानणे हे आपलं कर्तव्य आहे. वर्धापन दिन विशेष म्हणून ज्या महास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यापैकी वक्तृत्व स्पर्धा, या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून लाभलेल्या श्रीमती पूजा काळे मॅडम मुंबई, तसेच श्रीयुत सदानंद म्हात्रे सर भिवंडी जिल्हा ठाणे यांचे साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने लाख लाख आभार मानतो. काव्यवाचन स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून लाभलेले सुप्रसिद्ध कवी डॉक्टर गंगाधर ठमके सर जिल्हा ठाणे आणि नाशिक येथील कवयित्री तसेच सामाजिक कार्यकर्त्या भावना विस्पुते मॅडम यांचे सुद्धा साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने मनापासून आभार मानतो. गीतगायन स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून लाभलेले श्रीयुत राजेश ठाकरे सर बोदळी जिल्हा नांदेड आणि श्रीयुत प्रल्हाद देशपांडे सर भोसरी जिल्हा पुणे यांचे सुद्धा साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने मनापासून आभार मानतो. या सहाही परीक्षकांनी परीक्षण तर केलेच, पण आपल्याला बहुमोल असे मार्गदर्शन केले त्याबद्दल खरोखर त्यांचे खूप खूप आभार. स्पर्धा म्हटलं की बक्षिसे आली आणि या बक्षिसांची स्पॉन्सरशिप ज्यांनी स्वीकारली ते म्हणजे हरीश मुन्ने सर नागपूर, DN मर्ढे सर मुंबई, किरण चौरे सर अंबरनाथ जिल्हा ठाणे. तसेच विशेष बक्षीस देऊन स्पर्धकांचे प्रोत्साहन वाढवल्याबद्दल श्रीयुत हिरामन टिळे सर जिल्हा नाशिक आणि श्रीयुत प्रदीप लोंढे सर जिल्हा अहमदनगर यांचे सुद्धा साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने मनापासून आभार मानतो. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ज्यांचे ज्यांचे योगदान लाभले, विशेषतः उत्सव व्याख्यान मालेकरिता जे वक्ते म्हणून लाभले ते दत्तात्रय गाढे सर, प्राध्यापक राजेंद्र चव्हाण सर, योगेश चौधरी सर, अभय नलगे सर आणि मनोज अहिर सर यांचे सुद्धा साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने व संपूर्ण श्रोत्यांच्या वतीने मनापासून आभार. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रवीण डवणे सर यांच्या मुलाखतीमुळे वर्धापन दिन सोहळा अधिक रंगीत झाला. ही मुलाखत दिल्याबद्दल श्रीयुत प्रवीण डवणे सर यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि संगीत क्षेत्रातील नावाजलेलं नाव म्हणजे योगिता तांबे मॅडम यांनी आपल्या मुलाखतीमधून एक अनमोल नजराणा आपल्याला दिला. योगिता मॅडम यांचे सुद्धा खूप खूप आभार. व या दोघांनाही बोलके ज्यांनी केले ते म्हणजे आपले मनोज अहिर सर, त्यांचे सुद्धा साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने व संपूर्ण श्रोत्यांच्या वतीने खूप खूप आभार. उपहार या अंकात आपले क्रिएशन ज्यांनी दिले त्या सर्व कलाकारांचे साहित्य उत्सव परिवारातर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो. कृतिका जंगीन मठ मॅडम यांनी बासरी वादनाच्या माध्यमातून आपली सकाळ रंगीतमय केली. त्यांचेही मनापासून साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने आभार मानतो. तसेच ज्ञानेश्वरीच्या निरूपणाने 23 तारखेची सकाळ प्रसन्न केल्याबद्दल रेश्मा मोरे मॅडम यांचे सुद्धा साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच साहित्य उत्सव परिवाराची वाटचाल आणि भविष्य याबाबत मुलाखतीच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या भावना आणि विचार व्यक्त केले असे दिनेश महाजन सर यांचे सुद्धा
साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने व संपूर्ण श्रोत्यांच्या वतीने आभार मानतो. तसेच त्यांना बोलते केल्याबद्दल रुपाली कोळंबेकर मॅडम यांचे सुद्धा साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने व संपूर्ण श्रोत्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या आखणीत आणि नियोजनात ज्यांनी बहुमोलाचे योगदान दिले त्या हर्षदा गायकवाड मॅडम, रेश्मा मोरे मॅडम, मानकेश्वर बढे सर, रियाज तांबोळी सर यांचे सुद्धा साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच हा संपूर्ण कार्यक्रम तयार करत असताना ज्यांनी मोलाचे सहकार्य केले ती म्हणजे आपली तंत्रसहायकांची टीम. त्यातील प्रमोद पांढरे सर, विद्या पाटील मॅडम आणि शुभम देशमुख यांच्या अफाट मेहनतीने हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे आणि त्याला एक विशेष असा दर्जा प्राप्त झाला. त्याबाबत संपूर्ण श्रोत्यांच्या वतीने, साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अगदी वेळेवर हजारो लाखो श्रोत्यांपर्यंत हा कार्यक्रम ज्यांनी पोहोचवला ते म्हणजे आमचे विकास चव्हाण सर यांचे सुद्धा साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने मनापासून आभार. तसेच या कार्यक्रमाची प्रचंड जाहिरात फेसबुकवर ज्यांनी केली ते म्हणजेच आमचे प्रकाश सोनेकर सर यांचे सुद्धा साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार केल्याबद्दल समूह प्रशासक सुनीता निगम मॅडम, चंद्रकांत बोडके सर, राजेश लिंगलवार सर आणि कविता बिरादार मॅडम यांचे सुद्धा साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने मनापासून आभार. या संपूर्ण कार्यक्रमाला पडद्यामागून ज्यांचं बहुमोल असं सहकार्य लाभलं ते म्हणजे नेत्रदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन माने सर, तसेच ई लायब्ररी ठाणेचे संस्थापक अलंकार वारगडे सर यांचे सुद्धा साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने व संपूर्ण श्रोत्यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच महास्पर्धा ज्यांच्यामुळे यशस्वी होऊ शकल्या त्या सर्व स्पर्धकांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आपण रसिक श्रोते मायबाप ज्यांच्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम, संपूर्ण वर्धापन सोहळा यशस्वी झाला त्याबाबत आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सहकार्य आणि सोबतीनेच साहित्य उत्सव परिवार भविष्यात आणखी नवीन उंची गाठण्याकरिता सज्ज आहे. त्याबाबत ऍडव्हान्स मध्येच आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.